पुरुष मंडळी उठून बसा पुढं.
मागे मागे आज देतो पोट भरे आवाज दे पुरे म्हणाल तो बरे हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तार बाबा दिसल गुरुदास तुका जयांचे केल्यास मधुर गायन होय सकळ विधींचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञाता काय माझी वाणी मानेल संताचे रंजया चित्तासी अपुर्या या मनाला गोहरिनामाचा छंद आवडी गोविंद गावया भायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्त महान्तकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती हे दिव्य लोकासने गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आत्मापुरत्या देवालया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो कोट भरे पुरे म्हणाल तो वरे प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेत करता निवडले अभंग बोल नको आपले अंगण नाही बनवत हे लक्षात ठेवा आपण पूर्वी वाढवण्या करता आम्ही पाप वाढवण्या करता आहे तेव्हा बोलणं नाही विठाला कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कलश ज्यांनी 4 वेदांचं मंथन करून पातळीत निर्माण केला स्वतःचा देह वैकुंठाला गेले तर तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली मुक्तीचे ठिकाण सांगितलं मोक्षाचं भाव करून गेलं व जगाचे गुरु झाले देव मान्य संत मान्य जग मान्य जनचा अधिकार मोठा वैराग्य मोठं योग्यता मोठी असे महामेरू चौदार असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत असे जगत कुटुंबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आजच्या या कीर्तन रूपे सेवे करता विठाला जगत ऋतुको पर अभंगाद्वारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करतात का करतात कशामुळे करतात त्याचं कारण काय आपण भावार्थ नंतर पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये जगत ऋतुकोपर आहे या भंगाद्वारे त्या भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळात लीला केल्या त्या लीला करताना भगवान परमात्म्याने गोपालांना कोणत्या प्रकारे हाक मारले त्याचं सविस्तर वर्णन या अभंगाद्वारे करतात जगत ऋतुकोपर म्हणतात की ज्यावेळेस भगवान परमात्म्याने गोपालांना हाक मारले त्यावेळेस कोणत्या स्वरूपामध्ये हाक मारले याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हे बाबा माझ्या माग माग या कशा करता या त्याचं उत्तरही दिलेलं आहे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी तुम्हाला पोट भरून देतो फक्त माझ्या माग माग या पण येत असताना एक नियम आहे कोणता नियम आहे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला माझ्या मागे आला ना मग हळूहळू चाला कोणी कोणाशी बोलू नका तसा माझाही नियम आहे कीर्तन होईपर्यंत कोणी कोणाशी बोलू नका रांगेत उभा राहिला ना शांत जावा दर्शन घ्या समोर बसलेले शांत बसा तसा माझाही नियम आहे हा बोललेच का मावशी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला मग तुकोबरा म्हणतात हे जर नियम पाळलं तर तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे असा सरळ सरळ अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर परिहार द्यायचा असतो तो म्हणजे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्हायचं आपण कशा निमित्त आलोय काय कारण आहे व कशा निमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन झालेलं आहे
प्रत्येक व्यक्तीला सुरत असलं, प्रत्येक व्यक्तीला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून देतो की आज या थोरातवाडी पंचक्रोशीमध्ये हे जे पवित्र भगवंताचं नावात चिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे सद्गुरु संत बाळू मामा या मामांचा भागा क्रमांक 14 या ठिकाणी गेली 10 दिवस झालं विसवलेला आहे. त्याच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलता. त्या अखंड हरिनाम सप्त्याच्या आज सांगत आहे. सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन असतं. म्हणून हा उपक्रम या थोरातवाड्यातल्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे. वास्तविक पाहता हा उपक्रम या थोरातवाड्यातल्या तमाम भाविक भक्तांनी गेली अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 5 वर्षापासून हा उपक्रम आपल्या जीवनामध्ये चालू ठेवलेला आहे. आणि ह्या 5व्या वर्षाची आज सांगत आहे. परंतु 5व्या वर्षीची सांगता म्हणता येणार नाही. कारण का मगाशी आल्यानंतर मला पाटलांनी सांगितलं, महाराज आपली प्रतिज्ञा पूर्ण आपण केली खरी, परंतु जो नैवेद्य मामाला ठेवण्यात आलेला होता त्याला काही कावळा स्पर्श करत नव्हता. बराच वेळ वाट बघितली. आता स्पर्श करेल, नंतर स्पर्श करेल, 5-10 मिनिटांनी स्पर्श करेल, पण स्पर्श काय करणार. सेवाकरांनी हाक मारून गेलेली, पाटील साहेब मामा काय नैवेद्य सेवन करा ना. काय अडचण असेल तुमचं तुम्ही बोला गळ्या. आज पाटील साहेबांनी मामाच्या पुढे आवाज दिला, मामा आम्ही म्हणलो तर 5 वर्ष सेवा करेल, पण तुमची जर इच्छा असेल आणि परत कधी या भागामध्ये बघा आला तर आम्ही सेवेला मागे पाहणार नाही. असं म्हणून फक्त पाटील माघारे पाया पडून फिरले की नैवेद्य कावळ्यांनी प्राशन या भूमीचं अधिक पुण्य आवडलं. म्हणून मामाने देखील हे मान्य केलं की मला या जागेवर परत यायचं आहे. आणि त्याची सुरुवात या थोरातवाडीतल्या तमाम भाविक भक्तांनी केली. म्हणून माझ्या सज्जन मायबापू याला मी प्रणिपात करतो की हा सोहळा निघा 5 वर्षापुरता मर्यादित नाही, तर ज्या वेळेस या भागामध्ये मामा येतील त्या वेळेस या थोरातवाडीतल्या लोकांना हा सोहळा करावाच लागेल. कारण का मामांनी हे मान्य केले की मी आता सहजासहजीतून जाणार नाही. 5 वर्ष झालं ही सेवा केलेली मामाला आवडली. म्हणून मामांनी त्यांच्याकडून आता वचनबद्ध करून घेतले मी परत आलो तर सेवा करेल. म्हणून ही 5व्या वर्षाची ही सांगत आहे. पुढेही होणार आहे, यात कोणी दुमत शंका घेऊ नका. कारण का ज्या वेळेस बघा येईल त्यावेळेस यांना हा सोहळा करावाच लागणार. म्हणून 5 वर्षाची ही सांगत आहे. त्या सांगतेच्या कीर्तनाने आज काल्याचा महाप्रसाद मिळणार आहे. वास्तविक पाहता हा काल्याचा महाप्रसाद आपल्याला ठराविक वेळ पाहायला मिळतो. रामनवमी असेल आणि तो अखंड हरिनाम सप्ताह बसला तर त्या काल्याच्या कीर्तनाला महाप्रसाद मिळतो. कृष्ण जन्म असेल म्हणजे गोकुळाष्टमी असेल, गोकुळाष्टमीचा अखंड हरिनाम सप्ताह झाला की काल्याचा प्रसाद मिळतो. तीर्थक्षेत्रावरती अखंड हरिनाम सप्ताह झाला की काल्याचा प्रसाद मिळतो. ज्ञानोबाचा समाधी सोहळा असो, तुकोबारायांचे वैकुंठ गमन असो, नाथबाबांचं जलसमाधी असो, अनेक संतांचं जाणं असलं की अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि त्याच्यामध्ये काल्याचा महाप्रसाद मिळतो. तसा ज्यांच्या समोर आपण ही सेवा करतो यार ते म्हणजे माझे सद्गुरु संत बाळूमामा. हे 18व्या शतकातले संत आहेत. यांच्या देखील समोर हा अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि त्याच्या निमित्त तुम्हाला काल्याचा प्रसाद खायला मिळतो. तुम्ही म्हणाल की महाराज
काल्याच्या प्रसादाचं काय महत्व आहे यार? तर ऐका माझा सज्जन मायबापू महत्व किती आहे. हा काल्याचा प्रसाद मिळण्याकरता देवाने इच्छा केली की आम्हाला काल्याचा प्रसाद मिळावा. देव अमरपुरीमध्ये राहून अमृत भाषण करतात आणि जीवन सफलमय करतात. पण त्या देवाला अमृत नकोसं वाटलं आणि मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण केला. संतांच्या समागमामध्ये येऊन राहिले आणि काल्याचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. कोण देव? म्या बोलविला विदू बोली, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले जगाते चालिता. तुझे या सत्य वेदासी बोलणे, त्याची मती काय? तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आवळे. कोण देव? ज्याच्यात आज्ञेने सृष्टी चालते तो देव. हे सांगत होतो. कोण देव? ज्याच्या आज्ञेने सृष्टी चालते तो देव. ज्याच्या सृष्टीने विश्व चालतं त्या देवाला वाटलं की आपल्याला काला प्रसाद करायचा आहे. मग काला प्रसाद करण्याकरता देवांनी वैकुंठ सोडलं आणि या भूमंडळामध्ये काला खाण्याकरता आला. हा काल्याचं महत्व आहे. काल्याचं महत्व एवढं आहे माझ्या सज्जन बाबा, एवढं आहे स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जायचंय काल्याचा प्रसाद मिळण्याकरता. मग कोण शंका घेईल महाराज काल्याचा प्रसाद स्वर्गामध्ये नाही का? अहो स्वर्गामध्ये अमृत आहे पण काला नाही. स्वर्गामध्ये अमृत पिऊन जीवन जगतात
असतात देव, पण स्वर्गामध्ये काला नाही. आजीव अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. स्वर्गामध्ये काला नाही, देव देहभाव विसरतात आणि मृत्यूलोकामध्ये येतात. मग कोण म्हणले वैकुंठात काला देव आहे का? वैकुंठात देव आहे, पण वैकुंठातल्या देखील देवाने वैकुंठ सोडलंय आणि काला खाण्याकरता मृत्यूलोकामध्ये आले. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याची उपजून या पुढती येऊ, काला खाओ दैवात. वैकुंठात काला नाही, स्वर्गात काला नाही, अव ब्रह्मलोकामध्ये काला नाही. मग पाताळात कालाय का? पाताळात देखील काला नाही. काल्याचं महत्व फक्त मृत्यूलोकामध्ये, आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळलाय आणि आयता काला खायला मिळतो. या देवाला 8 तास करून देवाने जन्म घेतला, 8 तास करून, आणि काल्याचा प्रसाद मिळला. तुम्हा आम्हाला 8 तास करता आला नाहीच म्हणला का डायरेक्ट? अहो तुम्हा आम्हाला आयता मिळलाय देह का गटाय मिळाला हा देह? अहो आयता देह मिळलाय, आणि आयता देहाला आपण जर काल्याच्या दिवशी बडबडा केलं आणि नाही नीट का काला खाल्ला तर पुण्य वाढल का? नाही. एका काटा बघून जर काट्यावर पाय दिला तर टोचल्याशिवाय राहणार नाही, आणि टोचला जर सहजासहजी निघला तर बरा, नाहीतर ती कुरूप करून बाहेर निघतय. तसं आपलं सहजासहजी जर मामांनी पुण्य मान्य केलं तर मान्य, अन्यथा मान्य नाही. हा काला देवाला मिळला नाही. देवाने काला खाण्याकरता वैकुंठ सोडलं, स्वर्ग सोडलं, पाताळ सोडलं आणि मृत्यूलोकामध्ये आले. मग मृत्यूलोकामध्ये काला केला कुणी? तर माझ्या संतांनी केला. संतांनी देवाचं नाम घेतलं आणि देवाला आकळलं, आणि देव नाम आणि संत एकत्रित आली की काला झाला. तुका म्हणे भूमंडळी आम्ही गाडी विरगाडी, मिळतो. आणि तोच काला गेली 5 वर्ष झालं या होंड्या माळावर तो मामाला मिळतोय. ही होंडा माळ आहे, पण कुणामुळे मिळतोय? माझ्या सद्गुरु संत बाळूमामा मिळतोय. माझ्या सद्गुरु संत बाळूमामा मिळतोय. आणि कालचा दिवस इतका उत्तम होता, इतका उत्तम होता. मी रात्रीच्या कीर्तनामध्ये बोलून गेलो श्रीगोंद्याला. अरे कालचा दिवस अंगारक चतुर्थी होती. श्रावण महिन्यामध्ये अंगारक चतुर्थी 12 वर्षानंतर काल आलती. अंगारक चतुर्थी हिरवारी प्रत्येक वर्षी येते, पण श्रावणात येत नाही. ही श्रावणातली अंगारक चतुर्थी काल 12 वर्षानंतर आलती. आणि याच चतुर्थीला माझ्या मामांनी आपला शेवटचा श्वास घेतला. माझ्या सज्जन मायबापू जन्ला जन्ला मामाचं काल आणि आज दर्शन झालं. ते सगळ्यात पुण्यवान, सगळ्यात पुण्यवान, सगळ्यात माझ्या सज्जन मायबापू ज्या संतांनी तुमच्या आमच्या करता देह जवल्या, त्या संतांचं तुम्हा मला दर्शन घडतंय. म्हणजे साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ. काल पर्वकाळ होता आणि पर्वकाळा दिवशी तुम्हा मला दर्शन घडते. आणि हा पर्वकाळ श्रावण मासामध्ये आला. हे तुमचं आमचं भाग्य. आणि याच मामासमोर गेली 5 वर्ष झालं आपण थोरातवाडीतल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून काला श्रवण करतोय. अहो हा काला करण्याकरता 8 तास करावा लागतो. आणि तो 8 तास माझ्या थोरातवाडीतल्या लोकांनी या बाळूमामा समोर केला. माझ्या सज्जन मायबापू या थोरातवाडी करता एक बार जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण का प्रत्येकाला आत्मापूरला जाता येत नाही. जाता येत नाही म्हणून तर मग अशी कावड
ओतून घेतले. मी आलो की माझी सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून ही माझ्या सज्जन मायबाप हो, तुम्हाला आम्हाला जाता येत नाही, हा काला इथं मिळला हे आपलं दर्शन. हा काला माझ्या सद्गुरू संत बाळूमामासमोर बोलतोय. आणि काला का करायचा, काला कशामुळे करायचा याचं सविस्तर वर्णन आपलं मधलं भजन झाल्यानंतर विठोबा रखुमाई धावत्या वेगळ्या मधलं भजन घेतलं बरं डोंबाळे महाराज. गर्दीमध्ये असंच करावं लागतं. जसं गोपाळपूरला आपण करतो म्हणा, अर्ध्या तासात जे काल्या तिकडं गोपाळपूरमध्ये असंच असतं. कालवा जिकडून तिकडून तसं हित असतं. म्हणून मधल्या चरणा भावार्थामध्ये आलो या आपण. हे काला कोणी केला, कधी केला, कवा झाला, तर काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये झाला. काला भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये झाला. हा वा, केलेली सेवेचं पुण्य व हे दिसून येत नाही लोकांना, पण मामा आशीर्वाद आणि पुण्य आपोआप देतात. हे केलेलं त्यांनी दाखवलं मला. तर मी बोलून दाखवलं तुम्हाला, काय तुम्हाला दाखवलं ते त्याने. ऐका ऐका, काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये झाला. वास्तविक पाहता देवाचं मुख्य 10 अवतार आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बोध आणि कलिंगी पुढे 10वा. देवाचं 10 अवतार झालं. पण 10 अवतारामध्ये देवाला काला करता आला नाही. तर एकाच अवतारामध्ये देवाने काला केला. पण त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये तो काला केला. आणि तोच काला गेले 5 वर्ष झालं आपल्याला या थोरातवाडीच्या ग्रामस्थाच्या माध्यमातून आम्हाला खाया मिळतो. या आता ह्या मामाची ख्याती एवढी मोठी माझ्या सज्जन मायबापू की समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला, तरी मामाची ख्याती संपणार नाही. नव्हे अनेक संतांची ख्याती तशीच आहे. जेवढे मूर्ती लोकांमध्ये संत झाले तेवढी त्यांची ख्याती या की सांगता सांगता आपलं आयुष्य निघून जाईल, पण त्याची ख्याती संपणार नाही. मग सगळे संत वैकुंठाला गेले. माझ्या मामाने 18व्या शतकामध्ये अवतार धारण केला. या मामांचं कार्य तुम्ही गेले अनेक वर्षापासून तुम्ही ऐकताय. गेले 7 दिवस झालं हे मामांचं चरित्र तुम्ही ऐकत आहात. मामाने भगवान शंकराचा अवतार आहे. हा भगवान शंकराचा अवतार 2 वेळेस संतांच्या स्वरूपामध्ये आला. पहिल्यांदा निवृत्ती दादांच्या स्वरूपामध्ये आला भगवान शंकराचा अवतार, आणि शेवट भगवान सद्गुरू संत बाळूमामाच्या स्वरूपामध्ये. ऐका आता, मी गेल्या वर्षी बोलून गेलो असून किंवा नसेल, यंदा ऐका. भगवान शंकराने 2 वेळा संतांच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला, पण दोन्ही वेळेस नामाचं बीज पेरलं. निवृत्ती दादांच्या स्वरूपामध्ये आले त्या टायमाला मामांनी, निवृत्ती स्वरूपामध्ये आले त्या टायमाला नामाचं बीज त्यांनी पेरलं. ज्ञानदेव कुशे, निवृत्तीशी चाल आणि जगनाहुडी वाढ नाम आहे. निवृत्ती दादांच्या स्वरूपामध्ये आले त्यावेळी देखील नामाचा महिमा सांगितला, आणि शेवट राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता माझ्या सद्गुरू संत बाळूमामांनी नामाचा प्रचार गावोगावी पोहोचवण्याकरता आपल्या हातामध्ये ते काम धारण केलं. प्रत्येक संतांना आपल्याला जावं लागतं.
पण एकमेव संत ते आपल्या दारात येतात ते म्हणजे सद्गुरू संत. आळंदीला जावं लागतं, देहूला जावं लागतं. मला कोणत्या संताची तुलना करायची नाही, पण सांगतोय तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य मी चालवून सांगतोय. कारण का मी पंचनामात दत्तक निघाली जेवढं साखरा पंचायत तेवढं मला कळतं कोण हसतं कसं बोलत. मला कोणत्या संताची तुलना करायची नाही, पण सांगतोय ज्ञानोबाकडे जावं लागतं, तुकोबाकडे जावं लागतं, पैठणला जावं लागतं आणि संतांना जावं लागतं. पण एकमेव संत 18व्या शतकातले ते म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा हे सगळ्यांच्या गावाच्या वेशीमध्ये जातात आणि प्रत्येकाचा उद्धार करतात. नामाचं ब्रीद पेरलं आणि याच नामाच्या ब्रीद पेरण्याकरता म्हणजे भगवान शंकराला काळजी पडली. बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा. नामाचा ब्रीद पेरण्याकरता भगवान शंकराला काळजी पडली आणि 1892ला अकुलगावी मयाप्पा सुंदरा मातेच्या पोटी भगवान शंकराने माझ्या सद्गुरू संत बाळूमामाच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला. नमो नमः नमो नमः नमो नमः नमो भगवान शंकराने मामांच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला. नमो नमः नमो नमः नमो नमः बाळू मामा सद्गुरू संत दयेचा सागर बाळू मामा सद्गुरू संत दयेचा सागर कृपेची घागर मरगाई मिठाई दत्तगुरु मुळे महाराज याच ठाई. नमो नमः नमो नमः नमो नमः. अक्कलगावी जन्म घेतला आणि जगाचा कारभार हाकण्याकरता मामाने लहानपणापासून सुरुवात केली. लहानपणापासून सुरुवात केली. तुम्ही चरित्र लहानपणाचं ऐकलं असेल. तरुणपणी मामांचं लग्न काही वर्षामध्ये मामांचं लग्न झालं हे ऐकलं असेल. मामांनी बकरी केली हे ऐकलं असेल. बकऱ्याच्या माग मामांनी पृथ्वीचा उद्धार केला हेही तुम्ही अनेक कीर्तनामध्ये ऐकलं असेल. मामांनी 16 वर्षी भगवान परमात्मेकडून म्हणजे 33 कोटी देवाकडून 16 वर्षी आशीर्वाद प्राप्त करून घेतला हेही तुम्ही ऐकलं असेल. मामांनी भगवान परमात्मेकडून 33 कोटी देवाकडून आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर मामांनी श्रीगुरु केले हेही तुम्ही ऐकलं असेल. श्रीगुरूंनी परीक्षा बघितली मामांची. मामा त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं हेही तुम्ही ऐकलं असेल. मामांनी अनेक कार्य केलं हे ऐकलं असेल. मामा दिनाचे कैवारी, मामा करुणेचे कृपावंत आहेत. मामा ध्यानांचे योगी. ज्यावेळेस पृथ्वी तयार नव्हती त्यावेळेस मामांनी पृथ्वी तयार केली. मामा म्हणजे भगवान शंकराचा अवतार. ते म्हणतात मी वायू निर्माण केला, मी आकाश निर्माण केलं, मी पाणी निर्माण केलं, मी पृथ्वी निर्माण केली आणि मी सगळी सृष्टी निर्माण केली हेही तुम्ही ऐकलं असेल. पण ऐका माझ्या सज्जन मायबापो, अनेक ग्रंथ अनेक चरित्रातून अनेक वक्त्याच्या मुखातून तुम्ही मामांचं चरित्र ऐकलं. मामांचं सगळं कार्य तुम्ही ऐकलं असेल. पण मामा म्हणजे सामान्य नाही. मामा म्हणजे त्रिनेत्रित, त्रिधारित, जीवन उद्धारित. मामाला भूतकाळ कळतो,
मामांना वर्तमान कळतं, मामांना भविष्य कळतं. ज्या टायमाला मामा लिंगापुरामध्ये होते शेवटच्या शिरे, रात्री इतिहास झाला असेल किंवा नसेल झालं, कारण का 2 तासामध्ये कुठल्याच वक्त्याला संपूर्ण चरित्र सांगता येत नाही. रात्री काय विषय झाला असेल, काय नसेल झाला असेल, तरी पण माझ्या वाचण्यात आलेलं मी सांगून जातो. मामा लिंगापुरात होते आणि लिंगापुरात अनेक भक्त मामांसमोर विसावलेली होती. मामांच्या लक्षात आलं की आपल्याला जायचंय आहे. मामांनी अनेक भक्ताला सांगितलं, भक्ता हो, आता माझी प्रसूतीची वेळ जवळ आली रे, मी जाणार आहे. लोक म्हणले, मामा प्रसूती म्हणजे येड्या हो, हे शरीर सोडायचं मला आणि दुसरीकडे जायचे या, म्हणजे आम्हाला काय कळलं नाही. राहण्याच्या तुम्हाला नाही कळणार मी काय बोलतो ते. मी लवकरच आता हे जाणार आहे, पण मला एक काळजी आहे. कशाची काळजी आहे? सेवकांनी विचारलं, सेवक मामाने उत्तर दिलं, अरे मी गेल्यानंतर माझ्या मेंढी माऊलींचं कसं होईल? मामा तुम्ही कशाला जाताय? जाऊ नका येड्या. प्रत्येक अवतारामध्ये देवाने, प्रत्येक युगामध्ये देवाने जन्म घेतला, देवाला जावं लागलं. त्या देवासंग संत आले, संतांनी कार्य केले की आपले असणं परत प्राप्त करून घेतली. तसं माझं कार्य संपत आलेलं, आता मी निघून जाणार आहे, मी निघून जाणार आहे. आज ते लक्ष्मण होते, मामांना म्हणतात, मामा एवढ्या लवकर तुम्ही जाऊन उपयोगीचं नाही. अरे लक्ष्मणा, मला जायचंय, माझी प्रसूतीची वेळ आली रे. तेवढ्या देसाई नावाचा व्यक्ती मामा पुढे आला, मामा तुमच्या कृपेने माझं सगळं शेत पिकलं बरं का. देसाया पिकलं का रे? पिकलं. आता देसाईचं शेत कुणी पिकलं होतं? मामाने पिकलं होतं. दृष्टांत ऐकला असेल किंवा नसेल ऐकलं तरी पण ऐका, शेवटच्या क्षणचा दृष्टांत आहे. मामाने देसाईच्या रानामध्ये बकरी मेंढी माऊली सोडली होती. भरपूर शेत होतं, भरपूर शेत असल्यामुळे सगळं मामाने विचारलं, भरपूर तुझं शेत दिसतंय? होय मामा आहे. पिकत नाही वाटतं? नाही मामा, पाणीच नाही. का विहीर खांदायचा प्रयत्न केला का नाही? मामा केला. अनेक जाग्या विहीर खांदल्या, पण पाणी काय लागलं नाही. मामाने देसाईकडे बघून सांगितलं, अरे पाणी तुझ्या रानामध्ये आहे ना, मला लागण्याची इच्छा आहे, पण तुझ्याकडे बघितलं असं वाटतं की तुझा भाव आणखी पूर्ण उतरलेला नाही. बघा मामा काय म्हणले, तुला पाणी दाखवायचं वाटतंय रे, पण तुझ्याकडे बघितलं तर असं वाटतंय की तुझा भाव आणखी माझ्यापर्यंत पूर्ण पोचलेला नाही. बघा कुणाचा भाव मामापर्यंत पोचलेला असेल. मला सारांश काय बोलायचं मला तुम्हाला कळलं असेल, ज्याचा मामाला भाव पूर्ण कळला त्याला मामा प्रमाणात होता, आणि त्याचा भाव आपण आहे त्याला मामा असं बोलून जातात. देसाईला म्हणले, देसाया तुझ्याकडे बघितलं असं वाटतं रे, तुझा भाव आणखी उतरला नाही. मामा तुमची तर मी सेवा करतेच, असं काय म्हणता? येड्या, सेवा करण्यात फरक आहे. कोण हवल्याच्या पोटी सेवा करतो, कोणाला वाटतं मला मान द्यावा म्हणून सेवा करतो, कोणाला वाटतं मला जगात कीर्तिमान व्हायचंय म्हणून सेवा करतो. अनेक प्रकारचं सेवाचं महत्व आहे. तुला वाटत असेल की मी मामाला बसवूया आणि मामा मला कृपा करतील, पण तुझ्याकडे बघितलं असं वाटतं की नको तुझ्या कृपा काय, पण जाऊ दे. तुझ्या शेतामध्ये माझी बकरी चालली आहे, माझी मेंढी माऊली चालली आहे, तुझ्या कृपा करतोस. तुझ्या वैसा तुझ्या दाराचा नंदी वया म्हणजे बैला. देसाईच्या दारामध्ये एकच नंदी बैल होता, एकच बैल होता. देसाईने सोडला आणि मामा पुढे नेऊन उभा केला. मामांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, प्राण्या आम्ही आलोया जगाचं कल्याण करण्याकरता, पण प्रत्येक जगात आम्ही काय सर्व काही देऊ शकत नाही, म्हणून
आम्ही तुमच्या कृपा करतो आणि तुमच्याकडून काही जगाला द्यावा लागतो. काय बोलले मामा? लक्षात आलं? जगाच्या कल्याणाकरता आम्ही आलो रे, पण प्रत्येकच वस्तू आम्ही देऊ शकत नाही. काही वस्तू तुमच्याकडून देण्याकरता आम्हाला तुमच्या कृपा करावं लागतो. याचा अर्थ आहे का? ह्याचा अर्थ आहे का? 12 शतकामध्ये ज्ञानोबाने जन्म घेतला. शिट्टीप्रमाणे पत्र आणण्याकरता पैठणला जाण्याकरता निघाले. पैठणमध्ये गेले. कर्मिष्ठ ब्राह्मण म्हटले, ए अरे लय बोलतोय तू, पकडला वाहणारा तो रेडा त्याचं नाव ज्ञानदेव, तुझंही नाव ज्ञानदेव आहे. तुझ्या तर त्यात काय फरक आहे काय? ज्ञानदेव म्हणले त्याच्या तर माझ्यात काहीच फरक नाही. बोलवायला त्या रेड्याला भर सगळ्यात रेडा बोललं. ज्ञानोबांनी काय केलं? मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून वेग बोलला. तेव्हा जगाला कळलं की ज्ञानोबाचा अधिकार म्हणजे काय. तसं माझ्या मामांनी स्वतःचा अधिकार दाखवण्याकरता शेवटच्या क्षणी देसायला आणि पृथ्वीच्या लोकांना दाखवून दिलं मी म्हणजे कोण येतो. काय दाखवून दिलं? काय दाखवून दिलं ऐका. नंदीच्या पाठून थाप मारली आणि नंदीच्या कपाळावर भंडारा टाकला. सांगितलं, हे नंदीश्वरा, तुला माहित आहे मी कोण आहे आणि मला माहित आहे तू कोण आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, माझ्याशिवाय तू राहू शकत नाही. पण बाग कड्या, आता काही दिवसानंतर मी तुझ्यावर स्वार होणार आहे. माझ्या भगवान शंकराचं वाहन काय आहे? नंदिया. तेच माझ्या मामांच्या स्वरूपातल्या माझ्या मामांनी सांगितलं, हे नंदीश्वरा, लवकरच तुझ्यापाशी येतोय. आता एक काम आहे तुझ्याकडं. नंदीने मान डोलवली. जसा रेड्याच्या मुखातून वेद बोलला तसा नंदीने मान डोलवली आणि मामाने सांगितलं, जा, ह्या देशावर मी कृपा करू शकत नाही, मला ह्याच्यामध्ये द्वैत दिसतंय, पण तू कृपा कर. जा, जिथं पाणी आहे तिथं जाऊन बस. नंदी पळत गेला आणि पूर्वीच्या साईडला एक झाड होत आणि झाडाखाली नंदी जाऊन बसला आणि मामाने लांबून सांगितलं, हे देसाया, जा, तो माझ्या नंदीने पाणी तुला दाखवलेलं आहे. देसाई गेला, नंदीला नमस्कार केला आणि मामाने हाक मारली, चल रे नंदीश्वरा, ये माझ्याकड. असं म्हटल्याबरोबर देसाई उठ म्हणला ना नंदीला. मामाने हाक मारली की मामाकडे तो नंदी पळत आला. का आला? त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी. ही समोरची व्यक्ती सामान्य नाही, दिसते तशी पण सामान्य नाही. ती नंदीच्या माग देसाई पळत आला आणि मामाच्या चरणावर नतमस्तक झाला. मामा, मला तुमचा अधिकार कळला. ज्यार्थी मुखा प्राणी तुमचा ऐकतोया त्यार्थी मला तुम्ही सामान्य दिसत नाही. तो मामांनी उत्तर दिलं, अरे संत माझ्या अगोदर येऊन गेले, लोकांनी त्याला सामान्य समजलं र, तसं मला देखील लोक सामान्य समजतात. आता मी काही दिवसानंतर गेल्यानंतर लोकांना कळलं मी कोण होतो ते. आणि खरंच मामा गेल्यानंतर तो मामाला कळले मामा कोण होते ते. ज्यांनी ज्यांनी मामा संग बकरी राखली ते भाग्यवान, ते भाग्यवान, ते भाग्यवान. आणि आता आपल्याला मामाची सेवा करायला मिळते, आपण देखील भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. ऐका,
कारण का ही सामान्यांची सेवा नाही, ही माझ्या संताची सेवा आहे आणि ही माझ्या सद्गुरू संत बाळूमामाची सेवा आहे. मामांचं वाक्य आहे, अरे करशील चाकरी तर खाशील भाकरी. माझी चाकरी केली की भाकरी खाया मिळते. देसाई आला मामाच्या चरणावर नतमस्तकाला आणि मग देसाईने घरी जाऊन सांगितलं, आपल्या रानात मामा बसले होते. त्या मामांनी आपल्या नंदीला आज्ञा दिली आणि आपल्या नंदीने पाणी आपल्याला दाखवलं. नंदीची पूजा करायला घेतली आणि मामाने सांगितलं, देसाया मी आता जातोय बरं का, तुझं गाव सोडून जातोय, तुझं शेत सोडून जातोय, पुन्हा येईल का नाही येईल सांगता येणार नाही, पण माझी बकरी आल्यावर तू विसरू नको. तसं या थोड्याला मामा सांगून चालल्या तर गड्या, तुम्ही 5 वर्ष थांबू नका, पुन्हा माझी बकरी आली तर तुम्ही विसरू नका. ऐका माझ्या सज्जन भाऊ, ऐका. आणि मग देसाईने विहीर खाणली. इतकं पाणी लागलं, घरदार आनंदात चालू झालं. आता घरदार आनंदात चालू झाल्यानंतर द्रव्य आलं आणि द्रव्य आल्यानंतर त्याची देसाईची पत्नी म्हणली, अहो ज्या मामाच्या कृपेने आपलं पाणी लागलं त्या मामाकडे आपण जायचं का? त्या टायमाला देसाईची पत्नी असं म्हणल्यावर देसाई म्हणला, अगं मी आता असं ठरवलंय की जोपर्यंत मामा हयात आहेत तोपर्यंत मामाचं चरण सोडायचं नाही. असं म्हटल्यानंतर पत्नी म्हणली, अहो आपला प्रपंच फुललाय. आणि ज्याच्या मामाची कृपा झाली त्याचा प्रपंच फुललाय बरं का, त्याचा प्रपंच फुललेला आहे. अनेक पुत्रींना मामांनी मुलं दिली, अनेकांचा रोग घालवला, अनेकांची संकट नाहीशी केली, अनेकांना दुःखातून बाहेर काढलं. ही माझ्या मामाची कृपा आहे. आणि मामाची कृपा झाली की प्रपंच आपोआप फुलतो. आणि प्रपंच फुलला की म्हणावाच लागतं, या संसारी लागला भक्तीचा लढा.
बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. कारण का ज्याच्यामुळं आपला मळा फुलला का नाही त्याचं नाव आपल्या मुखामध्ये सतत असणं गरजेचं आहे. मग देसाईचा मळा फुलला आणि देसाई म्हणून लागला. छंद मला लागला मामाचा. या मामाचा मला छंद लागला. कसा लागला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं म्हटलं एक बार भजन करावं लागणार. विठ्ठला 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 छंद तुमचा मला ह्या आठवण का म्हणावं लागलं मला. कीर्तन करणं सोपं नाही बरं का. तुम्हाला वाटतं हे कमरा बांधल्या की लागली बोलायला. नाही एवढं सोपं नाही. बायको पुढं बोलायचं म्हणलं थरथर कापते. तेव्हा त्यांनी मान हरवली. बरोबर मी बोललंच बरोबर. तिने जर लक्ष्मीच रूप घेतलं का नाही आपल्याला काय तो करावं लागतं. त्यातला अनुभव आम्हाला झाला आलाय आता जवळजवळ. एवढी माझी येडी नाही लगेच हसून आला. येडी असते मागच सोडून दिली असते मी. ऐका 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 आठवून का म्हणावं लागलं. तरी गेली 5 वर्ष झालं दाजीबा या ठिकाणी तुम्ही मेंढी माऊलीचं सेवा करताय. तुम्हाला छंद लागलाय. कसा लागलाय. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला सांगा ना बोला ना सांगा ना बोला ना. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला. थोरात माणसं हे झालं का स्वप्नी दर्शन ते झालं का.
मारलेला आहे, त्यांच्या स्वप्नात आज संध्याकाळी मामा येणार म्हणजे येणारच. आणि ज्याच्या स्वप्नात मामा नाही त्यांनी समजायचं आपली आणि सेवा कमी पडलेली आहे. ज्यांच्या स्वप्नात मामा नाही त्यांनी समजायचं आपण मामा पुढं बसलो पण येणाऱ्याला हात करत होतो, येणाऱ्याला बघत होतो, कोण कुठं बसलाय बघत होतो. या आपलंच कर्म जाणायचं आपण. या या इथं या या. ज्यांनी मामाची सेवा मामांसंग सेवा केली असे 6 वर्षे ते गुंडाप्पा कांबळे शेंद्री राहू द्या बसू द्या, ते आपल्याला इथे आलेत. काय भाग्य बघा आपलं. मला वाटतं 15 जवळजवळ 30 दिवस झालं तुम्ही आहेत त्यावर. हा बस आता आषाढीपासून आहेत, आषाढीच्या अगोदरपासून आहेत. हा मामांची सेवा करणे इष्टवंत आहेत. बघा ह्यांचं वय आपल्याला लाभावा असं मामाकडे विनंती करा. कळलं ना मला काय बोलायचं. ह्यांचं वय आपल्याला लाभावं असं मामाकडे विनंती करा. 40च आपलं गुडगं लागलं दुखायला. ह्यांचं 100च्या पुढे गेलं असेल, 100च्या आत आहे. पण एवढं जरी मिळावं आम्हाला अशी प्रतिज्ञा करा आमच्याकडून मामाकडे. तुम्ही मामा ही सेवक बसल्या ती माझं एवढा आयुष्य मिळत ह्यांना असं तुम्ही प्रतिज्ञा करा. हा मामाचं यांचं भांडण लागायचं ते सांगते नंतर. विठाला 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 ज्याने ज्याने मामाची सेवा केली त्यांच्या स्वप्नात मामा येणार म्हणजे येणार. तशी देसाईने सेवा केली. एक रूप देसाई मामाशी झाला आणि मामाने लिंगापूर मधलं बोह्या भाविकांना हाक मारली सांगितलं, हे आता मी जातो गड्या. रात्री इथे झाला असेल का नाही झाला? झाला ना. लिंगापूर सोडलं मामांनी. पण लिंगापूर कसं सोडलं? मामाला कळलं की आता आपण जायचं या. शरीर खिन्न वाटत होतं मामाला आणि मामांनी आजारपणाचं सोंग केलं. आजारी नव्हते, सोंग केलं. जगाला दाखवण्याकरता संत सोंग करतात. मामाने आजारपणाचं सोंग केलं आणि सेवकारांनी मामाला विचारलं, मामा तुम्ही आजारी या? होय गड्या आजारी पडलो. डॉक्टर बोलू का? येड्या हो, मीच वैद्य, मला कशाला डॉक्टर बोलत आहे? मीच पृथ्वीचा वैद्य काम करतोय आणि मला डॉक्टर उठायला बोलतात अंडाच्या हो. मला उचला आणि माझ्या जाग्यावर नेऊन ठेवा. आता जागा अगोदरच निश्चित केली ती बसल्यांची मरगुआईच्या मंदिरासमोर. लिंगापुरातून मामाला उचललं आणि आदमापूरमध्ये आणून ठेवलं. मेंढी माऊली लिंगापूरमध्ये राहिली. काही सेवाकरी लिंगापूरमध्ये बकरी राखत होते. एकामेकाची चर्चा होऊ लागली. अरे मामा तर आता काही सेवकांनी आत्मापुराने नेले, आपण कधी जायचं? एकामेकाला म्हणत होती मजल करत आपण बी मामाच्या जाग्यावर जाऊ, कारण का मामा आजारी पडले. म्हणून सेवकांनी बकरी राखत आत्मापूर गाठलं. दिवसामागा दिवस लोटत होते. लोटणारा दिवस मामाला जाणवत होता. आता आपण जाणार आहे. आणखीन आजारी मामा पडले. सेवाकारांनी बाकीच्या सेवाकारांना सांगितलं, जो मामाचा भक्तगण आहे त्यांना सांगा गड्या मामा आजारी. मग जो तो याचा मामाची गाठ भेट घ्यायचा. मामा तुम्ही आमचा रोग बरा केला, तुमचा रोग कस काय तुम्ही बरा करा ना. त्यावेळेस मामाने एकच उत्तर द्यावं, मला हे सोडायचंय. म्हणजे काय सोडायचंय मामा? मला शरीर सोडायचंय. मग मामा शरीर सोडा, आम्ही कुणाकडे बघायचं? मामांनी सांगावा, अरे मी फक्त शरीर सोडणार आहे, मी जाणार नाही. ज्या टायमाला पृथ्वीची उभी झाडं पेटतील त्या टायमाला बाळू धनगर नाही म्हणून समजायचं. तोपर्यंत मी फक्त शरीर सोडणार आहे, मी जाणार नाही असं भावी भक्तांना मामाने सांगावा. दिवसामागा दिवस चालला होता. श्रावणाचा महिना चालू झाला आणि याच श्रावण महिन्यामध्ये चतुर्थीचा दिवस उगवला.
आणि लक्ष्मण मोऱ्याला मामाने हाक मारली. मी शॉर्टकटमध्ये सांगतो बरं का, रात्री विषय भरपूर झाला असेल, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. या लक्ष्मण मोऱ्याला हाक मारली. मोऱ्या, आज चतुर्थीया. होय मामा. आज माझा गणराय येणार. होय मामा, आज गणरायाची चतुर्थीया. गड्या, आजची उत्तम तिथी गड्या. होय मामा. मग जाऊ का रे मी? कुठं मामा? आजारीपणात कुठं जाणार? रांडाच्या, मला जायचंय म्हणजे सोडून जायचंय रे. मामा नका असं बोलू, नका असं बोलू. आज तुम्ही गेला तर आम्ही बघायचं कोणाकडं? अरे रांडाच्या, मी बोलतोय ना, मी फक्त हे सोडणार आहे, मी जाणार नाही. असं म्हणता म्हणता दिवस मध्यान्हेशी आला. सेवाकरी सगळी जमली होती. मेंढी माऊली आजूबाजूला चरत होती. चरणाऱ्या मेंढीकडे मामांचं झोपून झोपून लक्ष होतं. हा आवाज दिला, कृष्णा शिनगारे हाय करे मेंढीकड. हाय मामा. पुण्यापास शिनगारे हाय करे मेंढीकड. हाय मामा. यांचं देखील मामांचं नाव, मामाने नाव घेतलं असेल. आता ग्रंथात यांचं नाव लिखित नाही, पण मामाने यांचं देखील नाव घेतलं. कांबळे असेल का, आहे का म्हणून. हा, मामांनी आवाज दिला. लक्ष्मण मोऱ्या म्हणला, सगळे आहेत मामा, एक देखील गेला नाही. उलट भावी भक्त सगळी आलेली आहेत. मामा म्हणलं, ए गड्या, मला नैवेद्य पुरणपोळीचा दाखवण्यापेक्षा माझ्या मेंढी माऊलीला भरपूर चारा द्या. आजपासून मला माझ्या या देहामध्ये बघू नका. तर मला बघायचं असेल तर माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा. माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा. सेवाकारांनी मामांच्या पुढे गर्दी केली आणि मामांनी शिव्याचा भडीमार सुरू केला. सेवकरी काही हात बाजूला झाले. मामांच्या संग नातलग नव्हते कोणी. मामाला दोन भाऊ, भीमा मामा, भैरू मामा. भीमाचा मुलगा दादू काही दिवस होते मामांसंग, पण तेही त्यावेळेस नव्हते. मामाने सांगितलं, गड्या, मला मेंढी माऊलीमध्ये बघा. माझी मेंढी ज्या ठिकाणी जाईल त्यांची सेवा करा आणि तिथल्या लोकांना सांगा, गड्या, या बाळू धनगराला पुरणपोळीचा निवेद नका दाखवू. माझ्या मेंढी माऊलीला मुठभर चारा टाका. तुम्हाला बाळू धनगर प्रसन्न होईल. बाळू धनगर प्रसन्न होईल. आजपासून मला बघायचंच असेल तर माझ्या मेंढीमध्ये मला बघा, हे जगाला सांगा. आणि त्याच मेंढी माऊलीमध्ये तुम्ही आम्ही मामाला पाहतोय आणि त्याच मेंढी माऊली तुम्ही आम्ही सेवा करतोय. हे तुमचं आमचं भाग्य समजा, तुमचं आमचं भाग्य समजा. अरे मामांचं वाक्य आहे, अरे मेंढी माऊलीमध्ये मी आहे असं म्हणत असताना मामांनी दिवस मावळ्याला बघितला. रात्र संपत आली, आपली रात्र मध्यान्हेशी गेली आणि मोऱ्याला सांगितलं, लक्ष्मण मोऱ्या, अरे चंद्र उगवून मावाला का रे? मामा, चंद्र उगवलेला आहे, पण श्रावणाचा महिना असल्यामुळे ढग आल्यात आणि ढगाच्या आड चंद्र गेलाय. अरे बघ रे, काळीपिटी कुठे आहे का? बघ काळीपिटी कुठे आहे का? लक्ष्मण मोऱ्या काळीपिटी बघण्याकरता गेलता. तोपर्यंत मामांनी एक हात वर केला. आकाशातल्या विजेला कळलं की मामांनी आपल्याला आवाज दिलाय. अशी काय वीज कडाली की चहूकडे सगळीकडे प्रकाश झाला आणि प्रकाश ज्योतामध्ये मामांनी आपली प्राणर ज्योत मावळली आणि आवाज मामांचा हात वर गेलता, तो खाली पडला. खाली पडल्या मोऱ्यांनी मागं बघितलं तर मामांचा हात खाली असा नव्हता, तर तळव वर होत. वर असला तळव्याकडे मोऱ्यांचं लक्ष गेलं. मोऱ्या पळत गेला आणि मामांच्या हाताला हात लावला तर मामांचं हा अंग गार पडलेलं मोऱ्याला कळलं. आणि मग लक्ष्मण मोऱ्याने आवाज दिला, मामा मामा मामा. झोपलेले काही सेवक होते ते उठले, मेंढपाळाकडे सेवक होते ते उठले आणि मामान पुढे आली आणि मामांना म्हणले, मामा आम्हाला सोडून गेला, आम्हाला सोडून गेला, आम्हाला सोडून गेला. आदमापूरच्या लोकांना कळलं. आदमापूरच्या लोकांनी बैलगाडी सजवली, हार घातले बैलगाडीला, बैलगाडीमध्ये हार घातले, बैलावर झुली टाकल्या आणि मामांना गाडीमध्ये बसवलं आणि दिंडी काढली. वाजत गाजत दिंडी गाव प्रदक्षिणा केली आणि मरगवाईच्या पुढं मामांची जागा निश्चित केली. तिथं मामांना खड्डा घेतला आणि खड्ड्यामध्ये मामांना ठेवलं. पण ठेवलं असल्यानंतर मोऱ्या हा आकांत करत होता, बाकीचे सेवक आकांत करत होती, मामा
तुम्ही आता आम्हाला सोडून गेला, मामा तुम्ही आम्हाला सोडून गेला. तेवढ्यात काही लोक म्हणली, अरे कुठपर्यंत आकांत करतात, मामाने सांगितले ना मी फक्त हे देह सोडणार आहे, मी जाणार नाही. काही सेवकांची समजूत काढली, सेवक बाजूला काढले आणि एका सेवकाने वाटेत दूध आणलं आणि मामाच्या होटाला लावलं. तर होटाला लावलेलं दूध वाटेतून नाहीस झालं. तवा लोकांना कळलं मामाने फक्त देह सोडलेला आहे, मामा गेलेले नाहीत. आज तगाई तुम्ही आनंदीला चला, माझ्या ज्ञानोबराची दोन्ही आणखीन ऐकाय मिळते, फक्त पुण्यवान पाहिजे. आज तगाईला पैठणला चला, माझ्या गंगेमध्ये स्नान, गोदावरीमध्ये स्नान केलं, माझ्या नाथबाबांची दोन्ही ऐकाय मिळते. आज तगाईला माझ्या देऊला चला, जे पुण्यवान असेल त्यांनी माती कानाला लावली की विठ्ठल दोन्ही मिळतो. तसा मामांच्या आत्मापूरला चला, आज मामांच्या समाधीतून माझ्या भगवान परमात्म्याचं नाम निघतंय. गेल्यानंतर देखील, देह सोडल्यानंतर देखील मामाने वाटीभर दूध संपवलं आणि मग सेवकरी म्हणले, मामा तुम्ही बोलला ते वचन खरं आहे, तुम्ही फक्त देह सोडला. ज्या ती वाटीचं दूध संपलं त्या तुम्ही आमचं दूध प्याला. बाकीचं सेवक बाजूला झाले. 2-4 सेवकांनी भंडारा टाकला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि वरून मातीचा लेप दिला. समाधी घेतली आदमापूरी, समाधी घेतली आदमापूरी, घेतली आदमापूरी, घेतली आदमापूरी, समाधी घेतली आदमापुरी मरवाईच्या मंगळासमोर बसलेल्या शेतामध्ये भगवान शिवजीचा अवतार अख्यात नाम बाळूमामा समाधी घेतली आदमापुरी समाधी घेतली आदमापुरी. मामाने समाधी घेतली पण देहाची घेतली, आत्म्याची नाही. देव आले, देवाने शरीर सोडलं, सृष्टीची रचना चालूच या. मामा आले,
मामाने शरीर सोडलं, लोकांचा उद्धार करायचा चालूच आहे. थांबलाय का उद्धार? नाही, लोकांचा उद्धार करायचा चालूच आहे. मला एकच सांगायचंय, ऐका, एकच सांगायचंय की या थोरात वाडीत अशी कोणी कल्पना केली का की आपण जरसाळ मामाचा सोहळा करू? पण मामांनी या थोरात वाडीतल्या लोकांच्या बुद्धीमध्ये घातलं, अरे मी त्रैलोक्याचा धनिया, जगाचा मालक आहे, मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही मला आवडताय म्हणून माझी तुम्ही 5 वर्ष सेवा करा, 5 वर्ष सेवा करा. संकल्प पूर्ण झाला, पण पूर्ण झालेला संकल्प तुम्ही तुमच्या माणसांचा पूर्ण संकल्प झाला, पण मामाला संकल्प पूर्ण ना करून घ्यायचा. मग अशी सांगेल ना, आताही सांगतो, मग अशी जरा बडबड चालू होते, आता शांत लोक बस. पूर्ण तुम्ही संकल्प पूर्ण केला 5 वर्षाचा, पण मामाने ते मान्य नाही केलं. ज्या टायमाला नैवेद्य ठेवला त्या टायमाला कावळा शिवना. लवटे बाबा, तुमची सेवा पुण्य फळलं, तुमचं पुण्य फळलं, या उदयाला आलंय पुण्य उदयाला. मामाने सगळ्याच, म्हणजे लवटे मामाचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही बाकीची त्यात नाही, बस सगळी त्यात आला, सगळी. हा, नंतर हे म्हणते त्यांनी काय महाराजाला जास्त दिलं काय की, मला जास्त कोणीच देत नाही, उलट माझाच कान कापते ती, माझाच कान कापते ती, मलाच म्हणते ते घ्या समजून. आता कुठभर समजून कुठभर घेऊ नका. माझ्या मागोटनं कीर्तनकार झाली, माझंच कीर्तन ऐकून गाड्या घेतल्या, बंगलं बांधलं, कोट घालून कीर्तन करायला लागली, तरी मला त्यांना सुधार होते, तरी मला म्हणते घ्या सुधार. आपली माणसं आहे ते. 5 वर्ष तुमच्या वचनात होतो, वचन मी बी देखील पूर्ण करतो, पण मला देखील असं वाटतं की आता नको वचन पूर्ण करायला. त्या दिवशी आपांचं आमचं बोलणं झालं, ऐका, ऐका ऐका, मामाने नाही मान्य केलं. काय मान्य मग अशी पक्षाने नैवेद्य नाही शिवला. ज्या टायमाला पाटलांनी, तानाजी पाटलांनी मामाला आवाज दिला, मामा जशी असेल आमची तशी भोळी सेवा मी केली, का नैवेद्य शिवाना? तरी पण काय नैवेद्य शिवला, पण मामांनी पाटलाच्या मुखातून वजवून घेतलं. ज्या टायमाला परत मी या ठिकाणी येईल त्या टायमाला माझी सेवा तुम्ही कराल असाल तर. मामा पाटील म्हणले, मामा या भागात कधी बी तुम्ही या, आम्ही तुमची सेवा करतो. थोरात वाड्यातली लोक सगळीजण तुमच्या करता जटतील. नैवेद्य सेवा निकम महागारे फिरतो कावळ्या नैवेद्य शिवला, आणि तोच नैवेद्य आणून ह्या शिखरावरती खाल्लाय. तोच शिखराचा फोटो मला मगाशी आपण, तोच फोटो मला मग दाखवलाय. अरे जर मामा आपल्या पुण्याची पोच पावते आपल्या देखत देत असतील तर का त्यांची सेवा करायची नाही? करायची 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 करायची. का त्याला का पक्षाला दुसरी जागा होते की? बघा किती रान आहे, या रानामध्ये झाड आहेत, त्या झाडा जाऊन का नैवेद्य खाल्लाय? या शिखरावर नव्हत, बरं शिखर तर काय लय मोठं आहे का? एक काटिया, त्या काठीवर येऊन नैवेद्य खाल्लं म्हणजे तुमची सेवा मामाला आवडली, आणि आवडली म्हणून पुन्हा इथून देखील मामा सेवा करावाच लागणार तुम्हाला, करावाच लागणार. आणि करायची का? माझा नवसाला पावणारा मामा आहे. अहो मामा, हो मामा, हो मामा, अहो मामा, हो मामा, हो मामा, तुमच्या शिवाय
गेली 5 वर्ष झालं तुम्ही करताय आणि त्याला तुम्ही सगळेजण सहभाग करताय आणि त्या 5 वर्षाच्या चिकाल्याची सेवा मामाच्या हयात असताना देखील मामाने काला केला बरं का. कुठे केला म्हणजे सगळंच एकात वर पडतो मी आता. कारण का कधी केला ज्या टायमाला मामा मेतक्यात होतं पंढरीची वारी केली. आता वारीचं मी वर्णन तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलेच. वारी केली माउंद आणलं होतं त्या टायमाला मेतक्यातल्या लोकांना हाक मारली हे मेतक्या अशा हो ही वारी केली या. मला आता फाल्गुन वद्य एकादशी आहे या एकादशीला दशमीला वात लावायची आहे आणि मला भंडारा करायचा आहे. मामाने दशमी दिवशी वात लावली मेतक्यातले लोक सगळे बोलवले. एकादशी दिवशी सकाळच्या पायी आरती झाली आणि राजाराम बसलेला हाक मारली राजारामा पट्टणपुडीला जा रं. कशा करता मामा ते नारायण गोंधळे आहे त्याला बोलवून घे. त्या टायमाचा प्रसिद्ध कीर्तनकार नारायण गोंधळे पट्टणकुडीचा जा. राजाराम भोसले गेला. पट्टणकुडीला गेल्यानंतर विचारलं नारायण गोंधळेचं घर लोकांनी सांगितलं खाल्ले आलेला आहे. नारायण पाटील तिथं गेलं आवाज दिला नारायण गोंधळे. नारायण गोंधळे बाहेर आलं बघितलं कोण आपण मामाचा शिवक. कोण मामा अक्कोळगावचे. कशाला बोलले कीर्तन करायचे या. अरे बाबा पण माझा महिना झाला आवाज बसला या मला काय बोलता येत नाही आणि मामाला मी ओळखत देखील नाही. राजाराम भोसले म्हणला तुम्ही जरी मामाला ओळखत नसला तर मामाने तुमचं नाव घेतले त्या अर्थी मामाला तुमचा इतिहास सगळा माहिती तुम्हाला यावावा लागेल. नारायण गोंधळे विचार केला पटका घेतला बगलत मारला आणि पाय पाय चालत मेतक्यात आले. लांबूनच मामाने आवाज दिला नारायण आला बरे. नारायण गोंधळे मला म्या मामाला कधी बघितलं आहे आणि मामाने कधी मला बघितलं आहे पण मामाने मला ओळखलं त्या ती सामान्य व्यक्ती नाही. पुढे गेला दर्शन घेतलं आणि मामाने सांगितलं आज एकादशी आहे कीर्तन कर गड्या. मामा कीर्तन केलं असतं पण महिना झाला आवाज बसलाय रांडाच्या सुकाळीच्या की मला सांगायची तुझी गरज आहे काय मला सांगायची गरज नाही. तुझा आवाज बसलाय मला माहिती आहे म्हणून तर तुला बोललेला आहे. म्हणजे मामा तुला काय नाही लवकर तू कीर्तन कर. आपण मामा बोलायचं आहे ना मला सर. मामाने पुढं बोलवलं भंडारा घेतला कपाळाला लावला आणि त्यातला काही भंडारा मामाने गळ्यावर सोडला. गळ्यावर सोडल्याबरोबर त्याचा आवाज बरा झाला आणि नारायण गोंधळे कीर्तनात उभा राहिला. उभा राहिल्यानंतर मामा पुढे बसलं आणि मामाने सांगितले जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करणे. नारायण गोंधळेंनी लीलेचं वर्णन सुरू केलं. ते कसं केलं भगवान परमात्म्याने अवतार जन्म मथुरेत घेतला आणि कार्य गोकुळात केलं. गोकुळात कार्य करत असताना एकट्याने नाही केलं तो गोपाळाला हाक मारली याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हाक मारली आणि देव मंडळ झाला. मंडळ म्हणजे मुकदम झाला. सांगितलं आता मी तुम्हाला पोट भरून देणार आहे. काय देणार आहे रात्री आपण चोऱ्या करायच्या. कशा करायच्या त्या चोऱ्याचं वर्णन नारायण गोंधळेंनी केलं. आता
काम झालं पटकन मी पाय पटकन घरात निघले होते घरात निघले होते आता चोऱ्या कशा केल्या कशा गौरवी म्हाताऱ्या होत्या ती म्हणल्या सुनबाईला कोण चोऱ्या करतोय सुनबाई म्हणजे आम्हाला माहिती नाही. गौरीला कळलं की नंदबाबाचा पोरगा आहे. त्या टायमाला म्हातारी वयस्कर गौरी नंदबाबाच्या वाड्यात गेले आणि यशोदा मला सांगलं यशोदे तुझा मुलगा आहे ना चोऱ्या करतोय. कृष्णा चोऱ्या करतोय अरे काय करते आपल्या घरी चोऱ्या करायची. त्या टायमाला एक म्हातारी म्हणजे अरे 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 माझ्या घरी येतो आणि नाही म्हणतो रे आज घरी येऊन दाखव तुला मी बांधूनच टाकते. देव म्हणला येडे तुझी ब्रह्मदेव तुझी गाठ ह्याच बांधली तू मला बांधते देव संध्याकाळच्या टायमाला तुझ्याच घरीत गेला. पती पत्नी झोपले होते मध्ये मुंगूस सोडलं आणि दोघांची गाठ बांधली बाहेर आलं. आता गाठ बांधली ही देवानी बांधली होती का ब्राह्मण बांधली होती का. ब्राह्मणाची गाठ 7 वर्ष सुटत नाही 7 वर्ष सुटत नाही. ब्राह्मणाची गाठ बांधली तरी ब्राह्मणाची गाठ बांधली 7 वर्ष सुटत नाही. म्हणून तर किती सुटत का याप्रमाणे काय ठुकी एका मुलाने विचारलं आय आय कुठे निघाली वट पौर्णिमा निघाली. मग ते म्हणले वट पौर्णिमेला काय मागणार म्हणले आज मागावं लागतं 7 जन्मी हातपती मिळावा. मग म्हणले 7 जन्मी हातपती मिळल्या सासूबी 30 मिळायची सासूबी 30 मिळायची म्हणल्या वट पौर्णिमेला इतक्या प्रश्न आहे सासू नको वाटते आणि पती पाहिजे. लय भारी त्याच्यात छट्टा मी दिवसभर हसून होतो. आमची घरची म्हणजे कास काय म्हणजे टेटर काय आमची घरची म्हणजे काय दाखल चालते मला अगं बोल ठुलाय तसं काय ती म्हणली माझी सासू चांगली बघ तुझी आहे पण लोकांची म्हणलं मग ते म्हणले सुना म्हणल्या त्या आम्ही नाही करत. त्या टायमाला देव म्हणला मी गाठ बांधतो. आता देवाने गाठ बांधली होती ती काय ब्राह्मणाने बांधली होती का. सुटता सुटत ना कापता कापना ही सगळी स्वारी देवाच्या वाड्यासमोर वाड्यासमोर आले. कृष्ण म्हणला मला बांधून टाकली होती तुला बांधलं कोणी. देवा मला कळलं तू कोण आहे ती. देवाने लांबून बघितलं गाठ सुटली. अशा हजारो देवाने खोड्या केल्या पण खोड्या करत असताना देवाने सांगतो हळूहळू चाला कोणी कोणाशीन बोला पण त्यातला एक दोन बोललाच पेंड्या जरा पेंड्या खोटवाल असते. जशी गायीमध्ये एखादी गाय खोटवाल असते ना एखादी गाय खोटवाल तिला किती घाणा ती त्या धानात जाणार. एखाद्या माणसाला किती समजून सांगा ती कसं वागणार. किती सांगा तू असा म्हण नको ती कसं असं कसं एखादं खोटवाला असतं तसं पेंड्या खोटवला आता ती म्हणला जर बरच्याने म्हणतंय बोल नको आणि डोळं झाका आणि मी सांगाल तसं वागा. आज डोळं झाकाच नाही तो म्हणला आपण काय होतंय बघायचं. डोळं देव म्हणला झाका डोळं. सगळ्यांनी झाकलं पण पेंड्याने झाकलंच नाही. तर बाहेर निघायचं कचकून खाल्लं होतं आत शिरल्यावर कचकून खाल्लं बाहेर निघायचं टायमाला पेंड्याने काय डोळं झाकलं नाही. नेमका सवण्यात अडकला. कुठं सवण्यात. देव म्हणला ह्याने माझ्याशी गद्दार केली ह्याला फटकन यायला पाहिजे. तर सवण्यात अडकल्यामुळं पाय हल्लं की डेरा फुटला की बाद आवाज आला की
म्हातारी गाव उठली की उशालाच टिकार नव्हतं, टिकारनं घेतलं आणि बघितलं वर म्हणले आज तरी गावला का नाही. जवा काय पेंद्याच्या नाडग्या सडकल्या, पेंद्या म्हणा कितना थोड कितना थोड कितना थोड. देव म्हणला येड्या मी सोडतो पण फुलं तरी वाटू दे सगळ्याला. कळलं ना मला काय म्हणायचं ते. मी सोडतो का पण फुलं तरी वाटते सगळ्याला. देवाने बघितलं आणि मग मला त्यांची दया करावा म्हणून देव पुन्हा पेंद्याने डोळं झाकलं आणि बाहेर काढला. अशा अनेक हजारो देवाने चोऱ्या केल्या. मग यशोदा माता म्हणली कृष्णा आता चोरी सोडून दे. मग देवाने काय केलं, गायी सोडल्या. नवरा गायी वनाच्या तीराने नेल्या, यमुनेच्या तीराने नेला, दैत्यांचा सहार केला, खेळ खेळला. आणि मग गोपाळांना भूक लागली. भूक लागल्यावर देव म्हणले ए गोपाळा हो आणा शिदुरी. सगळ्या शिदुरी गोळा केल्या. तो वरच्या देवाने बघितलं का म्हणला सगळी शिदुरी एक झाली, म्हणला आपल्याला काला खावा. म्हणून ब्रह्मदेवाने खाली मान घातली आणि गोपाळा शिरला. देवाने बघितलं म्हणला ब्रह्मदेव खाली आलाय, ह्याला नको द्यायला. देवाने सांगितले जे खाली मान घालून काला घेतय त्याला अजिबात काला द्यायचा नाही. गोपाळ म्हणले काय झालं देवा, खाली मान घातलं, खाली मान घालून काला घेतय. देव म्हणला ती गिरायक आजच आलंय समजायचं. ते 8 दिवस इकडे भिराकलं, कोणाला नाही म्हणलं बरं का मी त्यांना आमच्या वेळचं या. ते 8 दिवस इकडे भिराकलंच नाही असं नाही. देव म्हणला ते आजच आलंय म्हणून त्याला काला द्यायचा नाही. ब्रह्मदेव म्हणला ओळखला का म्हणला आपण पाण्यामध्ये जावं. यमुनेच्या तीरात ब्रह्मदेव मासा झाला. देवाने सांगितलं यमुने देखील जाऊ नका, हितच काला खाऊन हितच हात पुसा. गोपाळांनी काला खाल्ला आणि आपल्याच एका बाजूला हात पुसलं. ती सगळ्याला जागा माहिती आहे हात पुसायची. तिथं काय ब्रह्मदेव नांदत नाही, तिथं काय विष्णू नांदत नाही, तिथं कोणचं देव नांदत नाही. एकच जागा उघड बोला काय तेव्हा. सगळे आपण शेतकरी या, तुम्ही माझ्या वडिलाप्रमाणे भावाप्रमाणे ह्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे. आता झालंय म्हणलं आईप्रमाणे बहिणीप्रमाणे काय हरकत आहे. आता लक्ष्मणी नाही म्हणलं तर चालेल, लक्ष्मणचं झालंच नाही, त्यांनी बहिणी म्हणलं कोणाशी लावून द्यावा म्हणून मी तुम्हाला बहिणी म्हणतो या. नंतर बहिणी म्हणा मी येडावे तसा का माझं झालंय म्हणून मग तुम्ही माझ्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलाप्रमाणे एकच जागा. तिथं हात पुसला आणि मग देवाला कळलं आता आपण आसनं सोडायची. म्हणून सगळ्या देवाने आसनं सोडली आणि लवटे महाराज आलं की देव म्हणले मला बाकी मग सेफ कळतं बरं का सगळं. देव म्हणले येड्या हो काला खाण्याकरता पुन्हा जन्म घ्या. ब्रह्म सोपान तो झरण भक्त आनंद परतला. त्या देवांना काला मिळला नाही, तो काला तुम्हाला मिळतोय आपलं भाग्य समजा. आणि तोच काला कसा खायचा तो कामने सांडा घाटे घाटे कामने सांडा घाटे घाटे कामने सांडा सांगितला. हे सकाळचं कीर्तन असतं त्याच्यामुळं गडबड असते सगळी. त्याच्यामुळं गडबडीत थोडं शॉर्टकटमध्ये तुमच्यासमोर विस्तार मांडला. माझ्या वाणीला जेवढं पेलवत होतं तेवढं तुमच्यासमोर बोललो. जेवढी कृपा माझ्यावर सद्गुरू संत बाळूमामा करतील, 18 संत करतील तेवढं तुमच्यासमोर बोललो. भगवान परमात्म्याची कृपा केली म्हणून तुमच्यासमोर उभं राहिलो. त्याच भगवान परमात्म्याच्या समोर आपण बसलेलो आहे ते म्हणजे माझे सद्गुरू संत बाळूमामा. या मामांचा भागा क्रमांक भागा क्रमांक 14 हा गेले 10 दिवस झाले या ठिकाणी विसवलेला आहे. आज काल्याचं कीर्तन प्रत्येक वर्षी थोरातवाडी एक ना एक बघा आणते आणि आपल्या जीवनाची सेवा करते. पुढल्या टायमाला कुठला बघा येईल त्या टायमाला ही सेवा करणार या शंकाच नाहीत. आजपर्यंत ज्यांनी तळाव पंक्ती दिल्या त्यांच्याकरता टाळी झालीच पाहिजे.
आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय.